हेड इज अ कॉल बाय बाळा अँड अँड हेड इट इज राईट. चला बाळाने टॉस जिंकलेला आहे आणि येस चला निर्णय काय येतोय. बाळाचा निर्णय येतोय क्षेत्ररक्षणाचा, फिल्डिंगचा. तर फलंदाजी करायची स्काय वॉरियर्सला, क्षेत्ररक्षण करेल तो म्हणजे सुपर सिक्सर. दोन्ही संघात शुभेच्छा. पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये करूया बदल. पुढील आवाज असेल पुन्हा एकदा राजेश यांचा, KSK महाबळेश्वरसाठी त्या टुर्नामेंटचा आवाज. तसेच पाटण तालुक्यामध्ये देखील त्यांचा आवाज ऐकतोय. किरण मस्कर यांना खूप चांगल्या मित्रांची साथ मिळालेली आहे. चला आवाज ऐकूया पुढील डावामध्ये राजेशचा. धन्यवाद मनीष सर. राधे राधे फाउंडेशन आयोजित भव्य दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील आजचा हा दुसरा सामना. म्हणजेच एका बाजूला आपण पाहतोय सुपर सिक्सर जो मागच्या सामन्याचा विजेता होता आणि त्याची थेट भेट होते अर्थातच स्काय वॉरियर्स या संघासोबत. म्हणजेच दोन्ही संघ आपली विजयाची शिदोरी आपल्यासोबत घेऊन म्हणजेच आत्मविश्वास घेऊन या सामन्यादरम्यान आपल्याला पाहायला मिळतील. परंतु मित्रांनो, क्रिकेटमध्ये भूतकाळ हा महत्त्वाचा नसतो, वर्तमान हा महत्त्वाचा असतो. कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये तुम्ही जरूर पाहिलात, जो गौरव काल चांगल्या गोलंदाजीसाठी त्याची ओळख निर्माण झाली होती, तो गौरव आज कुठेतरी या ठिकाणी आपल्याला सपशेल अपयशी ठरताना आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजेच तुम्ही भूतकाळात काय करताय याची फक्त नोंद तुमच्या इतिहासात केली जाते, परंतु वर्तमान काळात जे काही तुम्ही करणार आहात तेच तुमच्या संघासाठी, तुमच्या स्वतःसाठी एक महत्त्वाचं ठरलं जातो. म्हणून प्रत्येक क्षेत्रात मेहनत ही महत्त्वाची असते. कारण जर विचार केला, काही लोक आपल्या भाग्यावरती, आपल्या नशिबावरती अवलंबून असतात, परंतु त्यांना एवढंच सांगण्यासारखं असतं की जे नशिबाची वाट पाहत राहतात त्यांना मात्र मेहनत करणारे लोक जेवढं सोडतात तेवढंच त्यांना मिळतं. म्हणून तुम्हाला मेहनत ही महत्त्वाची असेल. सुपर सिक्सर वर्सेस स्काय वॉरियर्स. स्काय वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करायची आहे. म्हणजेच सुपर सिक्सर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी पाचारण केले ते स्काय वॉरियर्स संघाला. मर्यादित 4 षटकांचा हा सामना. 4 षटकांसाठी पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक असेल. गोरेगाव प्रीमियर लीगचा हा थरार अर्थातच श्री संदीप जाधव संस्थापक राधे राधे फाउंडेशन आयोजित भव्य दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून अर्थातच प्रो लिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून संपूर्ण जगभर प्रक्षेपित केली जाते. आजच्या दिवसामध्ये मी स्वतः समालोचक राजेश पातळे, माझ्या सोबत आमचे गुरु मार्गदर्शक साथी समालोचक मान्य मनीष पाटील सर आणि त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवर आणि क्रीडा रसिक यांचे पुन्हा एकदा आमच्या राधे राधे फाउंडेशनच्या वतीने आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जेव्हा एखाद्या कलाकाराला म्हणा, एखाद्या खेळाडूला म्हणा, जेव्हा त्याची कला सादर करण्यासाठी, त्याचा खेळ सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळत नसतं, तेव्हा मात्र तो कलाकार, तो खेळाडू कुठेतरी मरण यातना भोगत असतो असं म्हणावं लागेल. आणि त्याचसाठी मान्य श्री संदीप जाधव यांच्या माध्यमातून राधे राधे फाउंडेशन आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा म्हणजे प्रत्येक खेळाडूसाठी या ठिकाणी एक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम या ठिकाणी राधे राधे फाउंडेशनच्या मार्फत केलं जाते. म्हणजेच गोरेगाव प्रीमियर लीगचं आयोजन, हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते.
मर्यादित 4 षटकांचा सामना, 4 षटकांसाठी पहिलं वहिलं पॉवर प्लेचं षटक आणि त्याचसाठी क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला पाहायला मिळतोय तो संघ अर्थातच सुपर सिक्सर संघ. सुपर सिक्सर संघाकडून सलामीचं षटक अर्थातच पहिलं वहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. भरत गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. या भरतने या अगोदरच्या सामन्यामध्ये एक चांगलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं. जवळजवळ 2 गडी बाद करण्यात यश मिळवलं होतं. 5 धावा खर्च केल्या होत्या आणि तोच भरतची वर्णी पुन्हा याही सामन्यामध्ये पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी लागताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे कुठेतरी चांगला गोलंदाजावरती विश्वास टाकलेला कर्णधारांना आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडगोळी आपण पाहतोय. अर्थातच स्काय वॉरियर संघाकडून धवल आणि प्रणील स्ट्राईकला असेल, धवल नॉन स्ट्राईकला असेल तो प्रणील. डावखुर हाताचा फलंदाज धवल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांचा पाऊस पाडायचा याच इराद्याने उतरलेली ही जोडगोळी मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. परंतु गोलंदाज भरत याचा विचार केला तर नक्कीच त्याच्या स्पेलमध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल अशी आशा सुपर सिक्सर संघाच्या समर्थकांकडून नक्की व्यक्त केली जाते. पहिलाच चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज भरत तयार असेल आणि स्ट्राईकला असेल तो धवल. यावेळी मात्र पूल करायचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु चेंडू नीटचा बॅटच्या स्लॉट मध्ये आला नाही. तदनंतर मात्र डिक्लेअर झोन मध्ये एक धाव गणली जाते. एका धावाने संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय. एक ही धावसंख्या धावफलकावरती गणली जाते. मर्यादित 4 षटकांचा सामना म्हटल्यानंतर सावधगीतीने फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज धवल. यावेळी पुन्हा एकदा आता मात्र पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच एक अवांतर धावेने धावसंख्येत भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते. 2 ही धावसंख्या धावफलकावरती. यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू. वारंवार भरतचा विचार केला गोलंदाजीचा तर आपल्या शैलीमध्ये वारंवार बदल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला टप्पा पाडण्यात यश मिळवताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान एक धाव डिक्लेअर झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच 3 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळी मात्र मोठा प्रहार केलाय. चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. त्या कणकणीत षटकाराने आता मात्र आपला इरादा स्पष्ट करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज धवल. 6 धावांशी संघ पोहोचतोय 9 या धावसंख्येवरती. पहिल्या पॉवर प्ले षटकाचा पुरेपूर या ठिकाणी फलंदाजीमध्ये वापर करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज धवल पुरेपूर फायदा उठवताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक जास्त आणि 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक कमी असा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. याच वेळी मोठा पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर ती फेकी लगेच झाली असती तो चेंडू लगेच गॅदर केला असता फेकी केली असती तर इथे मात्र चित्र वेगळं असतं. धावचीत होण्याची संधी जरूर प्राप्त झाली होती. मित्रांनो संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. बिस्किट जर चहात बुडवून जर तुम्ही वाट पाहत राहिलात तर ते बिस्किट मात्र चहात गळून पडतं आणि याचसाठी तुम्हाला ते बिस्किट लवकर खायचं असतं. आणि तशीच संधी सुद्धा असते. जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी प्राप्त होते तेव्हा तेव्हा तुम्ही त्या संधीचं सोनं करणं गरजेचं असतं. आणि इथे मात्र एक धाव बोन पूर्ण केली जाते. एका धावनीशी संघ पोहोचतोय 10 या धावसंख्येवरती. म्हणजेच दुहेरी धावसंख्येत पदार्पण करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो स्काय वॉरियर संघ. बिनबाद 10 अशी धावसंख्या पहिलं षटक चालू असताना भरत याचं ज्यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेने संघाची धावसंख्या वधारेल 11 ही धावसंख्या धावफलकावरती.
पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू प्रगतीपथावर असेल तो भरत याचा. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 चेंडूंमध्ये 11 धावा खर्च केल्यात. आता कुठेतरी थोडासा महागडा ठरताना भरत आपल्याला पाहायला मिळतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. बिनबाद 11 अशी धावसंख्या. यावेळी खोदून मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फटक्यामध्ये ताकद नव्हती आणि तदनंतर मात्र क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये चेंडू जाऊन विसावतोय. म्हणजेच पहिला गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि भरत नेहमी गोलंदाजी करताना एक तरी विकेट प्राप्त करतो हे मात्र सिद्ध करताना आपल्याला भरत पाहायला मिळतोय. म्हणजेच एक गडी बाद 11 अशी धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्काय वॉरियर संघाची प्रथम फलंदाजी करताना. इथे मात्र प्रणील बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज प्रशांत या ठिकाणी वर्णी लागताना आपल्याला पाहायला मिळते. एका षटकाचा खेळ संपला. एका षटकामध्ये एक गडी बाद 11 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती स्काय वॉरियर संघाची. आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाची वर्णी लागेल सुपर सिक्सर संघाकडून हे मात्र पाहण्याजोगं असेल. आणि नक्कीच या ठिकाणी रोहित वरती विश्वास दाखवला गेलाय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा जरी खर्च झाल्या असतील तरी एक गडी मात्र तंबूत परतलाय. सलामीचा एक मोहरा तंबूत परतलाय. आणि त्याच विश्वासावरती त्याच आत्मविश्वासावरती नवीन गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. एक गडी बाद 11 अशी धावसंख्या. रोहितच्या गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो कर्णधार बाळा. नवीन फलंदाज प्रशांत. नॉन स्ट्राईकला असेल तो धवल. आणि धवलला नक्कीच या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करावी लागेल कारण धवलच्या मनगटामध्ये ताकद असेल चौकार षटकारांची आतषबाजी करण्याची आणि त्याची नितांत गरज असेल ती मात्र स्काय वॉरियर संघाला प्रथम फलंदाजी करताना. सकाळच्या सत्रातील हा दुसरा सामना आपण पाहतोय सुपर सिक्सर वर्सेस स्काय वॉरियर्स. यावेळी सुरेख चेंडू आणि तेवढाच सन्मानजनक फटका आपण पाहतोय. म्हणजेच चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एका धावेने संघाची धावसंख्या परावर्तित होताना आपल्याला पाहायला मिळते. 12 ही धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. म्हणजेच 1 डझन ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. दुसरं षटक चालू असताना रोहित याचं पुढचा चेंडू. यावेळी मग मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाज प्रशांत याच्याकडून. इथे मात्र एक धाव निश्चित मिळत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवेल. चेंडूची फेकी करेल तोपर्यंत मात्र 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. 2 धावांनी संघ पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 14 अशी धावसंख्या. दोन्ही संघांचा विचार केला तर आता मात्र फलंदाजांचा पारड थोडस जड झालेलं आपल्याला पाहायला मिळते. मर्यादित 4 षटकांचा सामना. पहिल्या षटकामध्ये 11 धावा जमा केल्यात आणि तदनंतर रोहित गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी दुहेरी धावसंख्या जमा करून दोन्ही फलंदाज मात्र धावसंख्येत भर घालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडूचा आणि बॅटचा नीटसा संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बाळा याच्याकडे. बाळा आपलं काम चोख बजावतोय. चेंडू जातोय निर्धाव. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकाचा धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर एक गडी बाद 14 अशी धावसंख्या.
पुढचा चेंडू, यावेळी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू त्याला भिरकावून द्यायचा प्रयत्न जरूर केला गेला होता. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाहीये आणि झेलबाद होऊन परतावं लागेल ते प्रशांत याला. 2 गडी बाद 14 अशी धावसंख्या. आता कुठेतरी गोलंदाजाला सूर गवसला असं म्हणावं लागेल. बराच काळ विकेटसाठी धडपड करताना आपल्याला पाहायला मिळाला होता, संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळाला होता. तो गोलंदाज रोहित पहिल्याच चेंडूवरती 1 धाव खर्च केली होती, दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव खर्च केली होती आणि तदनंतर निर्धाव चेंडू आणि आता मात्र विकेट प्राप्त केली आहे. म्हणजेच चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो रोहित नावाचा हा गोलंदाज. कारण पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या त्या गोलंदाज भरत याने आणि त्यानंतर मात्र रोहित याची ही सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी फलंदाजांना जखडून ठेवण्याचा निर्धार करताना प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज रोहित. आता मात्र नवीन फलंदाज संदीप मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 14 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. स्काय वॉरियर संघाची प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 4 षटकांच्या या सामन्यामध्ये. यावेळी मात्र चेंडूवरती आपली नजर खिळून बसला होता नक्कीच फलंदाज आणि चेंडूला त्याने बरोबर हेरलं आणि त्यानंतर त्याला समजलं चेंडू लेगस्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू आहे आणि त्याने सोडून दिलाय. त्यामुळेच पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे वाईटच्या स्वरूपात 1 धाव गणली जाते. 15 ही धावसंख्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुरेख चेंडू, सबमरीन डिलिव्हरी म्हणावी लागेल ती गोलंदाज रोहित याची. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 15 ही धावसंख्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक चालू असताना शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती असेल गोलंदाज रोहित याचा. यावेळी खोदून मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. चेंडू जातो मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल, चेंडूची फेकी करेल आणि यावेळी एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. एका धावेने संघ पोहोचतोय 16 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 16 अशी धावसंख्या स्काय वॉरियर संघाची. म्हणजे पहिल्या षटकाचा विचार केला तर 11 धावा आणि तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये रोहितने फक्त 5 धावा खर्च करत 1 विकेट मात्र प्राप्त केलाय. म्हणजेच दोन्ही गोलंदाजांना 1-1 विकेट जरूर प्राप्त झाली आहे. परंतु पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जो धवलच्या बॅटमधून आपण घणाघाती फलंदाजी पाहिली होती, 6 धावांचा एक फटका पाहिला होता आणि त्याच जोरावरती संघाची धावसंख्येचा विचार केला तर 16 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती स्काय वॉरियर संघाची. आता मात्र फलंदाजीसाठी संदीप असेल, संदीप सोबत असेल तो प्रशांत आणि दोन्ही फलंदाजांच्या मनगटांमध्ये ताकद असेल चौकार षटकारांची आतषबाजी करण्याचा. कारण इथून आता जर सामन्याचा इनिंगचा विचार केला तर 2 षटकं फक्त शिल्लक राहिली आहेत. म्हणजेच 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या इनिंगचा आणि या 12 चेंडूंमध्ये मोठे प्रहार करून आपल्या संघासाठी एक मोठी धावसंख्या रचायची या इराद्याने मात्र फलंदाजी करावी लागेल. आपला गिअर बदलावा लागेल तो दोन्ही फलंदाजांना. यावेळी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका, 1 धाव निश्चित मिळेल. कारण क्षेत्ररक्षणाचा विचार केला सुपर सिक्सर संघाचा तर गोलंदाजांना साजेचं असं क्षेत्ररक्षण सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळते. कारण गोलंदाजाला नक्कीच जोड असते ती क्षेत्ररक्षकांची आणि त्याच जोरावरती आतापर्यंत 17 या धावसंख्येवरती रोखून ठेवले ते स्काय वॉरियर संघाला. 17 म्हणजे आता खतरा कोणाला असेल, फलंदाजाला असेल की गोलंदाजाला असेल, हा येणाऱ्या चेंडूवरती मात्र पाहण्याजोगं असेल. स्लोअर पद्धतीचा चेंडू हलकेच स्टेअर केलाय आणि चेंडू जातोय डिक्लर झोन मध्ये घरंगळत. 1 धावेची लहर मात्र या ठिकाणी गणली जाते. म्हणजेच 18 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. 2 गडी बाद 18 अशी धावसंख्या. प्रथम फलंदाजी करताना स्काय वॉरियर संघाची. तिसरं षटक चालू असताना अर्थात गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय बाळाला पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात आणि येणाऱ्या 4 चेंडूंवरती मोठे घणाघाती प्रहार होतील का गोलंदाज बाळा आपलं वर्चस्व कायम ठेवेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. सुपर सिक्सर वर्सेस स्काय वॉरियर्स दोन्ही तुल्यबळ संघ या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. या अगोदरच्या फेरीमध्ये विजय प्राप्त करून या फेरीपर्यंत मजल मारली आहे आणि इथे मात्र करो किंवा मरो या टाईपचा हा सामना आपल्याला पाहायला
मिळणार आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असल्यामुळे चुरशीचा सामना होईल. यावेळी फुलटॉचा चेंडू परंतु बॅट वरती नीटचा घेता आला नाही आणि तदनंतर मात्र एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. सलग 3 चेंडूवरती 3 धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज बाळा. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 2 गडी बाद 19 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. म्हणजे कुठेतरी संत अशी सुरुवात स्काय वॉरियर संघाच्या फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळते, कारण मोठी घणाघाती फलंदाजी अजून आपल्याला पाहायला मिळत नाहीये. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. इथे मात्र लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक एक साधा सोपा झेल आपल्या गोदीमध्ये विसावून घेतोय. इथे तिसरा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बाळा याला पुन्हा एकदा याही षटकामध्ये यश प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये भरतने यश प्राप्त केलं होतं, त्यानंतर रोहितने, आणि आता मात्र त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना बाळा याने इथे मात्र विकेट प्राप्त केली. म्हणजेच 3 गडी बाद 19 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती स्काय वॉरियर संघाची प्रथम फलंदाजी करताना. नवीन फलंदाज ऋतिक मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच संदीप आउट झाल्यानंतर ऋतिक फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. डावकरी हाताचा हा फलंदाज. गोलंदाजी मार्कवरती बाळा. पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. अर्थातच 5वा चेंडू हाताळण्यासाठी बाळा सज्ज असेल. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू परंतु नीटचा स्लॉट मध्ये आला नाही. तदनंतर मात्र एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. क्षेत्ररक्षक इथे थोडासा फंबल होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि थोडासा क्षेत्ररक्षकांचा आळसीपणा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. जर तत्परतेने चेंडूची फेकी केली असती तर नक्कीच एका धावेवरती रोखू शकला असता, परंतु थोडासा आळशीपणा म्हणावा लागेल. आणि क्रिकेटमध्ये आळशीपणा, सुस्तपणा महत्वाचा नसतो, कारण तोच तुम्हाला कुठेतरी धोक्याची घंटा वाजवून देण्यासाठी असतो. एक एक धाव क्रिकेटमध्ये महत्वाची असते आणि ती एक एक धाव वाचवण्यासाठी तुम्हाला सज्ज राहावं लागेल. या ठिकाणी 2 धावांची लहर मैदानात उमटवली गेली, म्हणजे 2 धावांनी संघ पोहोचतोय 21 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद 21 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा फुलटॉस घेऊन मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु चेंडू बॅट वरती नीटचा आलेला नाही आणि तदनंतर मात्र 2 धावांची लहर पुन्हा एकदा मैदानात उमटवली जाते. इथे मात्र चेंडू आपल्या हातापर्यंत कधी येईल याची मात्र दोन्ही क्षेत्ररक्षक वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळेल. जर चेंडूवरती भरधाव वेगाने जर गेले असते तर पुन्हा एकदा एकच धाव या ठिकाणी गणली गेली असती, परंतु 2 धावांची लहर मैदानात उमटवताना, यश मिळवताना, प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो फलंदाज ऋतिक 2 धावांनिशी संघ पोहोचतोय तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 ही धावसंख्या धावफलकावरती. 3 गडी बाद 23 अशी धावसंख्या. राधे राधे फाउंडेशन आयोजित भव्य दिव्य हे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस. 23 ही धावसंख्या धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय स्काय वॉरियर संघाची प्रथम फलंदाजी करताना. आता मात्र शेवटचं हाणामारीचं षटक शिल्लक असेल, शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक शिल्लक असेल आणि यासाठी कोणता गोलंदाज सज्ज असेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. विशाल गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी या 6 चेंडूंमध्ये मोठे घणाघाती प्रहार आपल्याला पाहायला मिळतील का गोलंदाज आपलं वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळवेल? कारण आतापर्यंत जर या सामन्याचा विचार केला, या इनिंगचा विचार केला तर मात्र सुपर सिक्सर संघ आतापर्यंत आपल्या गोलंदाजांचा दबदबा कायम ठेवण्यात यश मिळवताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 ही धावसंख्या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय. म्हणजेच दोन्ही संघ या ठिकाणी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्र कोणतेही असो, संघर्षाशिवाय पर्याय नाही, कष्टाशिवाय पर्याय नाही. पण जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर मात्र यशाला सुद्धा पर्याय नाही, तुम्हाला कष्ट करावे लागतील. यावेळी मात्र पंच नो म्हणून चेंडू घोषित करतायत, म्हणजेच येणारा चेंडू असेल तो फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, चेंडू असेल फ्री हिट आणि नक्कीच या फ्री हिटचा, या संधीचं सोनं करणं गरजेचं असेल. ते फलंदाज ऋतिक याला, ऋतिक आणि त्याच्यासोबत प्रशांत, म्हणजेच आता स्ट्राईकला असेल तो प्रशांत आणि नॉन स्ट्राईकला असेल तो ऋतिक. आणि या फ्री हिटचा फायदा प्रशांत करून घेईल का, आपल्या संघासाठी मोठी घणाघाता प्रहार करेल का, हे मात्र पाहण्याजोगं असेल. धावसंख्येचा विचार केला तर 24 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात.
फुलटॉस चेंडू होता, परंतु मोठा प्रहार मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला नाही तो फलंदाज प्रशांत याच्याकडून. आणि आता मात्र थोडस कॉल देण्यास मात्र चुकीचा ठरतोय तो प्रशांत. आणि अतिघाई संकटात नाही या पद्धतीचा या ठिकाणी आपण विकेट पाहतोय. अर्थातच आता माघारी परतावं लागेल तो फलंदाज ऋतिक याला धावबादच्या स्वरूपात. म्हणजे या ठिकाणी थोडीशी चुकी म्हणावी लागेल. एक धाव निश्चित मिळाली होती, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू मात्र तत्परतेने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाने फेकी केली आणि त्याचमुळे या ठिकाणी धावचीत होऊन परतावं लागते. म्हणजेच 4 गडी बाद धावसंख्या होते 25 ही धावसंख्या. नवीन फलंदाज अविनाश मैदानाचं सरसावताना आपल्याला पाहायला मिळेल. पंचवीस ही धावसंख्या धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहिली. म्हणजे कुठेतरी गोलंदाजाचा दबदबा या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या धावांपासून जरूर वंचित ठेवले ते स्काय वॉरियर संघाच्या फलंदाजांना. आतापर्यंत 4 गडी बाद झालेत. 25 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. एका धावेची लहर मैदानात उमटवली. क्षेत्ररक्षक चेंडू फेकेल तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानतायत. म्हणजेच एका धाव्याने संघ पोहोचतोय 26 या धावसंख्येवरती. 4 गडी बाद 26 अशी धावसंख्या. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. म्हणजे अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधली. या 3 चेंडूवरती मोठे घणाघाती प्रहार करणं गरजेचं असेल ते स्काय वॉरियर संघाच्या फलंदाजांना. तेव्हा कुठेतरी एक मोठं लक्ष मोठं टार्गेट उभं करण्यासाठी तुम्ही सज्ज असाल, तुम्ही यशस्वी व्हाल आणि यासाठी मोठी घणाघाती फलंदाजी करणं गरजेचं असेल. फलंदाज प्रशांत आणि अविनाश आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि ज्या मोठ्या फटक्याची आतुरतेने वाट पाहत होतो तोच फटका, परंतु एवढं इथे चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. एक जंप मारून चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि तदनंतर मात्र 2 धावांची लहर मैदानात उमटवली गेली. म्हणजेच 2 धावांनीशी संघ पोहोचतोय 28 या धावसंख्येवरती. 4 गडी बाद 28 अशी धावसंख्या. एक चांगला फटका जरूर सजवला होता, परंतु चांगलं कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं सुद्धा. आपली हाईट कमी असली तरी मात्र जंप करून चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच आधारे 2 धावा रोखण्यापासून यशस्वी ठरलाय. म्हणजेच 4 धावांच्या ऐवजी फक्त 2 धावा गणल्या गेल्या. म्हणजे चांगलं कौतुक करावं लागेल. यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू, स्लोअर पद्धतीचा हा चेंडू. चेंडूचा आणि बॅटचा काही नीटचा संपर्क नाही. तदनंतर मात्र बाळाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. म्हणजेच निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर 28 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय स्काय वॉरियर संघाची. आणि पुन्हा एकदा झेलचा उडालेला कारंजा, झेलखाली क्षेत्ररक्षक, इथे मात्र झेल बाद होऊन परततोय. म्हणजेच 5 गडी बाद 28 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 4 षटकाच्या समाप्तीनंतर स्काय वॉरियर संघाची. म्हणजेच आता दुसऱ्या इनिंग मध्ये फलंदाजी करताना सुपर सिक्सर संघाला 29 धावांचा पाठलाग करावा लागेल. म्हणजेच 28 चेंडू आणि 29 धावा असं समीकरण असेल ते सुपर सिक्सर संघासमोर. यानंतर इनिंगची अर्थातच धावतं समालोचन करण्यासाठी सुमधुर आवाज अर्थातच मनीष पाटील सर यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय. खूप खूप धन्यवाद. यानंतर होणारा सामना थंडर स्ट्रायकर्स वर्सेस फ्लाइंग ईगल्स. दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. धन्यवाद राजेशजी. आणि पुन्हा एकदा गोरेगाव प्रीमियर लीग ऑर्गनाइज्ड बाय राधे फाउंडेशन, आदरणीय संदीपजी जाधव यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. पहिल्या सामन्यात 31 धावा चेस झाल्यात आणि आता पाहूया दुसऱ्या सामन्यात 29 धावा चेस होतील की 29 धावा डिफेंड केल्या जातील. प्रयत्न प्रत्येकाला करायचेच आहेत. प्रयत्नाशिवाय कोणीच यशस्वी होत नाही. स्वस्थ बसून जिंकता येत नाही. तर टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स बोलूया.
एका बाजूला फ्लाइंग ईगल्स आणि चला फ्लाइंग ईगल कॅप्टन या. आपण ग्रुप सी स्टार्ट करणार आहोत यानंतर. ग्रुप सी चे सामने आपण यानंतर स्टार्ट करणार आहोत. तर फ्लाइंग ईगल्स आणि थंडर स्ट्रायकर्स दोन कॅप्टन टॉस साठी या. फ्लाइंग ईगल्स आणि थंडर स्ट्रायकर्स हा ग्रुप सी चा पहिला सामना खेळला जाईल जो 5 षटकांचा असेल. 5 ओव्हर मॅच. थंडर स्ट्रायकर्स फ्लाइंग ईगल्स होईल टॉस या. दोन्ही कॅप्टन टॉस साठी ड्रेस किट परिधान करून या. फक्त 100 रुपयांचं शुल्क या स्पर्धेनिमित्त खेळाडूंकडून घेतलेलं आहे आणि प्रॉपर ड्रेस किट त्यांना प्रोव्हाइड केलेलं आहे. ही ओळख आहे गोरेगाव प्रीमियर लीगची. प्रभाग क्रमांक 51 आणि प्रभाग क्रमांक 54 मधील क्रिकेटपटूंना एकत्र करत 12 संघांना आपण पाहतो या स्पर्धेत खेळताना. 168 खेळाडू या स्पर्धेत खेळत आहेत. एक एक्झिबिशन मॅच उद्या खेळली जाईल. वॉर्ड क्रमांक 51 आणि वॉर्ड क्रमांक 54 अशी एक्झिबिशन मॅच उद्या खेळली जाणार आहे. चला मयूर आणि रतन हे कॅप्टन या. टॉस होईल. रतन तर आलेले आहेत. मयूर टॉस साठी या. आपण टॉस करणार आहोत. मयूर आणि रतन ह्या दोन कॅप्टनच्या दरम्यान होईल टॉस. पुढचा सामना असेल फ्लाइंग ईगल्स वर्सेस थंडर स्ट्रायकर्स. 29 धावा आपण पाहतोय स्कोरशीट वर लक्ष म्हणून ठेवलेलं आहे टीम सुपर सिक्सर समोर. मागच्या सामन्यामध्ये 31 धावा चेस केल्यात. 30 धावाची पार्टनरशिप बाळा आणि भरतच्या दरम्यान. चला दादा यांच्या शुभ हस्ते करूया टॉस. सामना 5 षटकांचा असेल. स्टेजचे पहिले 2 सामने 5-5 षटकांचे आहेत. तर पुढचा सामना 5 षटकांचा असेल. लक्षात घ्या. 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. 5 षटक कंपल्सरी चेस. थंडर स्ट्रायकर्स आणि फ्लाइंग ईगल्स या दोन संघादरम्यान होते टॉस. दादांच्या शुभ हस्ते हे टोटेल असा कॉल द्यायचा आहे. हा टॉस होऊ देतील का आता. पाहुणे आलेत. पाहुणे वाढलेत. आता ते पाहुणे टॉस होऊ देतील का. बोलतात की ही वेळ नाही अजून टॉसची. टॉस साठी थोडा थांबावं लागेल. चला हेट इज अ कॉल फ्रॉम थंडर्स. टेल इट इज फ्लाइंग ईगल्स. नाणेफेक जिंकून थोडी चर्चा करतील आणि लगेच आम्हाला निर्णय कळवा. फ्लाइंग ईगल्सने नाणेफेक जिंकलेली आहे. चला 2 फलंदाज पोहोचले. स्ट्रायकर साईडला बाळा, नॉन स्ट्रायकर साईडला भरत आणि बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटक हाताळण्यासाठी बॉलर येत आहेत. प्रशांत आहेत. प्रशांत कोरी बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटक. प्लेसमेंट चांगली आहे. सॉफ्ट हँड पंच यावेळेस नियंत्रण ठेवले बाळाने आपल्या फटक्यांवर. मागच्या सामन्यामध्ये भरतला सामनेवरचा पुरस्कार मिळाला होता. 14 धावा त्यांनी फलंदाजी करताना बनवल्या होत्या ज्यामध्ये 1 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश. चांगला स्ट्राईक रेट त्यांनी मेंटेन केलाय. पण आता पाहूया गोलंदाज प्रशांत कोरी यांच्याकडे ते वेगळेपण आहे का जे वेगळेपण या 2 फलंदाजांना रोखण्यासाठी यशस्वी ठरेल. कारण 29चं लक्ष आहे. 24 चेंडूमध्ये पूर्ण करायचं होतं. त्यापैकी पहिल्या बॉलवर एक सिंगल कंप्लीट करून स्ट्राईक रोटेट केले फलंदाज बाळाने आणि स्ट्रायकर साइडला भरत. प्रशांत कोरी पंचांच्या डावीकडून घेतात स्टार्ट. धावसंख्या 1. सुपर सिक्सर्स. चांगला बॉलिंग पाथ ऑफ स्टंपच्या बाहेरचा. स्टंप टू स्टंप अटॅक करणं कधी कधी गरजेचं नसतं. कारण स्टंप टू स्टंप अटॅक केल्यानंतर फलंदाजाला तर तो अटेम्प्ट घ्यावाच लागतो. आणि जर फलंदाजाला समोरमा टाकायचं आहे तर आउटसाइड द स्टंप हा अटॅक कधीही फायद्याचा ठरतो. विकेटची शक्यता कमी असते पण डॉट बॉल जे आवश्यक आहेत आताच्या घडीला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला स्काय वॉरियर्सला. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्टिकरवर बॉल आदळतोय. लँड होईल मिड विकेटला. बॅकअप आहे तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाते. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 झाले. 2 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस.
पेशन्स मागच्या सामन्यात सुद्धा आपण या दोन्ही फलंदाजांचा पाहिला होता, पण जेव्हा वेळ पडते, जेव्हा संधी येते, अशा वेळेला अटॅकिंग स्ट्रॅटेजी सुद्धा या दोन्ही फलंदाजांकडे आहे. म्हणून या दोघांवर लक्ष द्यावं लागेल गोलंदाजांना स्काय वॉरियर्सच्या. दोघही तोडीस तोड फलंदाज आहेत सुपर सिक्सरचे. त्याचवेळी प्रशांत कोरिया महत्वाच्या गोलंदाजाला वापरलं जात आहे. प्लेसमेंट चांगली आहे. बाळा हे देखील या सामन्याचं गांभीर्य ओळखून खेळत आहेत. हा फटका तो सजवू शकले असते, कारण प्रॉपर शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता. ऑनसाईडला पूल करून धावांचा वेग वाढवू शकले असते, पण ते मनात नाहीच आहे की प्रशांतच्या या षटकाला व्यवस्थित खेळून काढावं लागेल. अडचणीत टाकू शकतात प्रशांत कोरिया. अशी गोलंदाजी प्रशांतची आहे. या अगोदर आपण तोच खेळ प्रशांतचा पाहिलाय, कारण स्काय वॉरियर्स एक सामना जिंकले, एक सामना हरलेत. सेम एका बाजूला आपण यांना पाहिलं तर सुपर सिक्सर्सला एक सामना ते जिंकलेत, एक सामना हरलेत. उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता भरतचा, पण एकच धाव मिळते. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 झाले. 4 रन्स ऑन बोर्ड जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. 25 धावांची गरज जिंकण्यासाठी 19 बॉल्स मध्ये. 19 बॉल्स अँड 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. भरत अजूनही आढावा घेत आहेत की कुठल्या झोन मध्ये जास्तीच्या धावा गोळा करता येऊ शकतील. आतापर्यंत पेशन्स पहिल्या 5 बॉल्सवर बाळगलेला आहे. प्रशांत कोहली सुद्धा फलंदाजाला संधी मिळणार नाही याची काळजी ते घेत आहेत. म्हणूनच आतापर्यंत इकॉनॉमिकल पवित्र त्यांचा राहिलेला आहे. या षटकाची जी गरज होती ती गरज प्रशांत कोहली यांनी पूर्ण केले. आपण बारवता किती वेळ तुम्ही भरतला रोखू शकणार? भरत तर नाही थांबणार. भरत आपली ताकद दाखवणार. भरत आपली प्रतिभा मैदानात घेऊन येणार. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि मिळतायत या 6 धावा. षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या झालेली आहे 10 धावा. जिंकण्यासाठी आता 19 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू 19 धावा. अजूनही या सामन्यामध्ये खूप काही बाकी आहे, कारण काल स्काय वॉरियर्सची बॉलिंग आपण पाहिले ज्यामध्ये डेप्थ आहे. आणि पाहूया त्याच गोलंदाजांचा पर्याय योग्य त्या पद्धतीने कॅप्टन वापरतायत का. पहिलं षटक पहिल्या 5 बॉलसाठी योग्य राहिलं होतं प्रशांत कोहलीचं, पण शेवटच्या बॉलवर भरतने षटकार खेचला ज्यामध्ये एलिव्हेशन नव्हतं पण ताकद होती. अंतर कापलं त्या चेंडूने आणि पहिलाच बॉल या डावातला जो सीमारेषेच्या बाहेर गेला तो शेवटचा होता पहिल्या षटकातला. तर आता अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूंमध्ये 19 ची गरज. कंपल्सरी चेस. पहिलं षटक जरी स्काय वॉरियर्स संघाच्या बाजूने नाही गेलं, पण पुढच्या 3 षटकांसाठी ते प्रयत्न गोलंदाजांना करावेच लागतील. सेकंडसाठी ऋतिक येत आहेत. पंचांच्या डावीकडून ऋतिक स्टार्ट घेत आहेत. 18 चेंडू 19 ची गरज. स्ट्रायकर साईडला बाळा आहेत. सुरुवात तर या डावाची खऱ्या अर्थानं भरतने केली, षटकार खेचून मागच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर. बॉल मागे जातोय. विकेट किपरला थोडस लक्ष द्यावं लागेल. ठीक आहे, त्यांच्या झोन मध्ये बॉल नाही आहे, पण तरी सुद्धा ती चपळता दाखवावीच लागेल, कारण बिहाइंड द विकेट जितक्या धावा वाचवता येतील तो प्रयत्न करावाच लागणार आहे, कारण त्याच धावा त्रास देऊन जातील या डावाच्या उत्तरार्धामध्ये. बिहाइंड द विकेटच्या धावा वाचवण्यासाठी विकेट किपरला सतर्क राहावं लागेल. एकदा मिळते धावसंख्या 11 झाले. ड्राईव्ह केलंय, संधी चालून आले. स्काय वॉरियर्स साठी संधी बनवले गोलंदाज ऋतिकने. बाळाचा विकेट त्यांनी मिळवलेला आहे. पुन्हा एकदा सामन्यामध्ये आम्ही सुद्धा आहोत हेच ठणकावून सांगतो ऋतिक. पहिला धक्का बसतोय. बाळाचा खेळ संपला.
बाळाला रिप्लेस कोण करेल आपण ते पाहणार आहोत आणि बाळाला तुषारने रिप्लेस केलेलं आहे. सुरुवात चांगली झाली या डावाची. एकही विकेट पहिल्या षटकात नाही गमावला. दोन्ही फलंदाजांनी थोडासा वेळ स्वतःला दिला, पण त्यानंतर या दुसऱ्या षटकामध्ये मोठा फटका खेचून धावसंख्येला जवळ करण्याचा प्रयत्न बाळा यांचा होता, पण ते बाद झाले कव्हर्सला झेल देऊन. आणि आता कव्हर्सला झेल दिल्यानंतर आता पाहूया त्यानंतर दडपण वाढतंय का. सुपर सिक्सर या संघावरचं जिंकण्यासाठी आवश्यकता आहे आता 18 धावांची बॉल शिल्लक आहे. 16 चेंडू आणि 18 धावांची गरज. सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा आटोकाट प्रयत्न आता स्काय वॉरियर्स या संघाचा आहे. त्यासाठी हृतिक यांची गोलंदाजी फायद्याची भूमिका घेते. मानसिकता खूप महत्वाची आहे. फक्त शारीरिक दृष्ट्या मैदानात थांबून नाही चालणार, तर मानसिक दृष्ट्या मैदानात तुम्हाला थांबावं लागतं. परिस्थिती जे मागते तुम्हाला द्यावं लागतं आणि आता जे मागताय ते देण्याचं काम गोलंदाज हृतिक करतायत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, कारण लेफ्ट हँडेड बॅटर झालाय बाद आणि आता तुषार राईट हँडेड बॅटर स्ट्रायकर साईडला खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला भरत यांचा परफॉर्मन्स चांगला राहिला. पाठीचा कणा येतो सुपर सिक्सर या संघाचा. मागच्या सामन्यात सुद्धा 2 विकेट्स मिळवत त्यांनी 14 धावा बनवल्या होत्या आणि या षटकात सुद्धा आपण पाहिलं तर मागच्या त्यांनी कंप्लीट केलेल्या आहेत त्यांच्या एकंदरीत 8 धावा. त्याचमुळे एक प्रॉफिटेबल ॲसेट आहे सुपर सिक्सरचा भरत आणि म्हणूनच ती चर्चा भरत आणि तुषारच्या दरम्यान होते की खेळपट्टी नेमकी कशी खेळते, आउटफील्ड कशी आहे, वातावरण कसं आहे, त्या सर्व गोष्टींचा आढावा भरतने तुषारला दिलेला आहे. पण हृतिक ज्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की आलोय तर काहीतरी करून दाखवीन आणि त्यांनी या षटकात विकेट मिळवून दाखवलेला आहे सुपर सिक्सरचा. पुन्हा एकदा हृतिक पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेटनं उंच शरीर अष्टी असलेल्या फलंदाज तुषारसाठी राऊंड विकेटने आलेत. बॉलला खेळलेला आहे, बॅकफुटला बॅलन्स करत कव्हर पॉइंटला एक धाव मिळते. धावसंख्या एकाने पुढे सरकून पोहोचते आता 12 वर. जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 15 चेंडू आणि 17 ची गरज. सुरुवात सोपी नसते. ती सुरुवात सोपी बनवण्यासाठी ते प्रयत्न करावे लागतात आणि ते प्रयत्न या षटकामध्ये गोलंदाज हृतिकच्या वतीने पाहायला मिळालेत. आणि हृतिकच्या गोलंदाजीचा दर्जा पाहून तुषार सुद्धा थोडा पेशन्स बाळगतोय आणि पेशन्स तुषारने बाळगला, पण पेशन्स भरतला बाळगता नाही आला. दांडी गुल झाले. हा दुसरा धक्का बसतो. या षटकामध्ये पुनरागमन होते स्काय वॉरियर्स या संघाचं, कारण दुसऱ्या बॉलवर बाळाचा विकेट मिळवला हृतिकने आणि चौथ्या बॉलवर भरतचा विकेट सुद्धा मिळवला हृतिकने. पूर्णपणे दमदार पुनरागमन या सामन्यामध्ये स्काय वॉरियर्स. विशाल नवीन फलंदाज पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. काय घडले बघा ना, पहिल्या षटकामध्ये काय सुरुवात दिली होती आणि बॉल टू रन इक्वेशन आलं होतं, पण या षटकामध्ये 2 विकेट्स, ज्या विकेट्सने ती सुरुवात चांगली दिली होती बाळा आणि भरत, हे दोघं जण बाद झालेले आहेत आणि त्याचमुळे आता उत्साह दिसतोय टीम हडलमध्ये स्काय वॉरियरच्या एकूण एक खेळाडूंचा. का दिसू नये, कारण ती कामगिरी एकट्या गोलंदाजाने केली, ती म्हणजे हृतिकने केलेली आहे. या षटकामध्ये त्यांनी 2 धावा खर्च करता 2 विकेट्स मिळवल्यात. 2 क्वालिटी विकेट्स. जे फलंदाज त्रासदायक ठरले होते मागच्या सामन्यामध्ये स्विफ्ट स्पार्टन्स या संघासाठी, त्या दोन्ही फलंदाजांना एकट्या गोलंदाजाने बाद केलेला आहे. विशाल स्ट्रायकर साईडला सिच्युएशन थोडीशी बदललेली आहे. जिंकण्यासाठी 17 ची गरज, पण बॉल शिल्लक आहेत आता 14 चेंडू 17 धावांची गरज टीम सुपर सिक्सर्सला. पुन्हा एक राईटी बॅटर स्ट्रायकर एंडला प्लेस केले बॉलला. थोडासा वेळ ते घेत आहेत. विशाल स्ट्राईक रोटेट करून स्ट्राईकवर तुषारला आणतायत. एकदा वाढते धावसंख्या 13 झाले. जिंकण्यासाठी 16 ची गरज. बॉल शिल्लक आहे 13 चेंडू 16 ची गरज. या मैदानावर षटकार चौकार खेळणं तितकं सोपं नाहीये, पण आता जी प्रायोरिटी आहे ती ओळखून आता या दोन्ही फलंदाजांचा खेळ दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. थोडी ऑकवर्ड बॉडी पोझिशन, धाव घेण्याचा प्रयत्न होता पण तुषारने नकार दिला. डॉट बॉल येतोय. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता 16 धावांची. 12 बॉल्स अँड 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 चेंडू 16 धावा.
अतुल हे गोलंदाज येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. सगळंच नसतं सगळ्यांच्या नशिबी, पण काही गोष्टी मेहनतीने साध्य करता येतात. भारत चेंडूने जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. मॅच बॅलन्स्ड आहे दोन्ही संघांसाठी. कोण जिंकेल याची चर्चा आता करून नाही चालणार, कारण तशी परिस्थिती नाहीये. दोन्ही संघांचे प्रयत्न दिसत आहेत, जिद्द दिसते, संघर्ष दिसतोय. त्यामुळे जिंकेल कोण त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. पुढच्या 10 मिनिटात तर कळेलच की नेमका कोणता संघ सुपर 6 मध्ये पोहोचतोय. पण आतापर्यंत दोन्ही संघांचे प्रयत्न प्रशंसनीय राहिलेले आहेत. गोलंदाजी करण्यासाठी अतुल येत आहेत. ओव्हर द विकेट. बॅटची लिडिंग एज, बॉल मागे, 1 धाव मिळते. 11 चेंडू जिंकण्यासाठी 15ची गरज. रिव्हर्स काउंटडाऊन या सामन्याचा सुरू झालेला आहे. काल एक नेल बायटिंग मॅच आपण पाहिली होती, ती म्हणजे स्काय वॉरियर्स आणि स्वीट स्पार्टन्स आय गेस, बरोबर. तो एक सामना लक्षात राहणारा होता कालच्या सत्रातला. हा सामना सुद्धा तसाच होतोय का? वेध तर तसेच लागलेले आहेत. बॉल मागे जातोय, स्लॉक स्वीप खेळायची होती पण जातोय बॉल मागे. लेग बायची 1 धाव मिळते. एकदा वाढते धावसंख्या पोहोचते 15 वर. जिंकण्यासाठी 14ची गरज. बॉल शिल्लक आहेत 10 चेंडू 14 धावा. 10 बॉल्स 14. प्रत्येक बॉल आता महत्वाचा आहे गोलंदाजासाठी, प्रत्येक बॉल महत्वाचा आहे फलंदाजासाठी. मनातलं मैदानात आणण्यासाठी प्रत्येक जण इच्छुक आहे, पण मनातलं मैदानात येईलच प्रत्येकाचं असं कुठे ठरलंय. प्रयत्न करावेच लागतील, त्यासाठी कुठली तडजोड नाहीये. तेच प्रयत्न गोलंदाज करतायत, तेच प्रयत्न फलंदाज करतायत. सुरुवातीचे आघाडीचे 2 महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर या दोघांनी आतापर्यंत सिच्युएशन चांगली सांभाळलेली आहे. प्लेसमेंट चांगली आहे, पण बॅक टू द बॉलर प्लेस करायची आहे, गॅप शोधायचा आहे, पण त्यासाठी सुद्धा टेक्निक आहे. त्या टेक्निक वर नाही गेलात, कॅज्युअल राहून नाही चालणार. जर कॅज्युअल राहिला तर मग जी सिच्युएशन हातात आहे ती सिच्युएशन हाताच्या बाहेर जाणार. खेळायचं कुठे तर ते लक्षात घेतलं पाहिजे. पण तर जर मी प्लेसमेंट योग्य नाही केली तर मग नुकसान होऊ शकते टीम सुपर सिक्सरचा जो फलंदाज जो सिक्सर्स खेळण्यासाठी ओळखला जातो तो भरत बाद झालाय, ज्यांच्या वतीनं एकमेव षटकार पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर आला होता, पण त्यानंतर दुसरं षटक हे स्काय वॉरियरच्या बाजूने गेलं. धावसंख्या 15, 14ची गरज. आणि आता तोच सिक्सरचा जो पार्ट आहे तो फलंदाज लक्षात घेऊन पदराले त्याचा वापर करून लॉंग ऑन ला क्लिअर करण्याचा उद्देश त्याचा होता, पण या षटकावर सुद्धा कंट्रोल राहिलेला आहे अतुलचं हे षटक आतापर्यंत फक्त 2 धावांचं राहिलेलं आहे. 8 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 14 धावांची. आस्किंग रन रेट वाढतोय, त्यासाठी कारणीभूत आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकातील धीम्या गतीची फलंदाजी. पहिल्या षटकात 10 धावा होत्या, वाटलं होतं की आरामात हा सामना जिंकेल सुपर सिक्सर, पण त्यानंतर गोलंदाजींचा करिश्मा पाहायला मिळाला. आवश्यकता 14ची, बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू 14, 8 बॉल 14. शेवटचे 2 बॉल्स बाकी या तिसऱ्या षटकातले. 8 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा अतुल बॉलिंग ट्रॅकवर, पंचांच्या डावीकडून स्टार्ट करतो. स्ट्रायकर साईडला नाव विशाल आहे, तसे फटके विशालचे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील का? पुढचा बॉल नाही, गती ओळखली जात नाहीये, फक्त ब्लाइंड बॅट्समॅन विशालची पाहायला मिळते. सिच्युएशन आता हळूहळू हाताबाहेर चालले टीम सुपर सिक्सरच्या. 7 चेंडू जिंकण्यासाठी 14ची गरज. 7 चेंडू 14 धावा. पहिलं षटक 10 धावांचं, दुसरं षटक 3 धावांचं, 2 विकेट्स प्रतीकच्या खात्यामध्ये. तिसरं षटक आतापर्यंत 2 धावांचं. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल विशालने घेतलेले आहेत. चांगली गोलंदाजी, चांगली वापसी अतुलची.
स्काय वॉरियर साठी 7 चेंडू, आवश्यकता 14ची, आस्किंग रन रेट झालाय 12चा. कारण आपण मागच्या 11 चेंडूंचा आढावा घेतला तर 11 चेंडूमध्ये फक्त 5 धावा आलेल्या आहेत, 2 विकेट्स. तर या गोष्टीवर देखील लक्ष द्यावं लागतं की मागे नेमकं काय घडलंय. पण आता पुढे काय करायचं आहे तो देखील विचार फलंदाजांनाच करायचा आहे. हा बॉल महत्वाचा आहे. या बॉलला सोन्याची किंमत आता लाभलेली आहे आणि पाहूया त्यासाठी प्रयत्न विशालचे मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत का. चला जास्तीचा कालावधी घेऊ नका, ओव्हर नाही संपले आणि बॉल एक बाकी आहे या षटकातला. वी नो की तुमच्यासाठी हा सामना महत्वाचा आहे, पण आमच्यासाठी वेळापत्रक महत्वाचं आहे. 7 चेंडू जिंकण्यासाठी 14. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला घेऊन बॉलिंग ट्रॅकवर अतुल. फुल लेन बॉल होता, स्टेप आउट झाले, बॅटच्या आउट साइड एज, बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये मिळते एक धाव, जिंकण्यासाठी आवश्यकता 13ची. चला घाई करा, जास्त वेळ आपण नाही देता येणार. अजूनही ग्रुप सी चे 5 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 13ची गरज. 6 चेंडू 13 धावा, 6 बॉल्स 13. जर आता विटो पॉवर असती सुपर सिक्सर कडे तर विशालने भरतला रिप्लेस केलं असतं की भरतला पुन्हा एकदा संधी मिळावी असंच विशालचं मत असावं, कारण तोच षटकार खेचू शकतो आताच्या घडीला सुपर सिक्सर्स मध्ये. पण आता पाहूया, तुम्हाला तुमचं सामर्थ्य ओळखायचं आहे. आय एम द बेस्ट फॉर दिस सिच्युएशन हे तुम्हाला जगाला पटवून द्यायचं आहे. आणि पाहूया ती सिच्युएशन फलंदाज आपल्या संघासाठी खेचून आणतोय का. मागच्या 2 षटकांमध्ये फक्त 6 धावा मिळाल्या होत्या फ्लेम सुपर सिक्सर्सला, आणि आता पुढच्या 6 बॉल्स मध्ये गोळा करायच्या आहेत 13 धावा. कंपल्सरी चेस आहे. 6 चेंडू 13ची गरज. पाहूया या महत्वाच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. संदीप येत आहेत शेवटच्या षटकासाठी. 6 चेंडू 13 धावा डिफेंड करायच्या संदीपला, 13 बनवायच्या तुषारला. एका बाजूला आहे तरुणाई आणि एका बाजूला आहे अनुभव. पाहूया या युवा फलंदाजांकडून धावांची रसद पुरवली जाते का संघाला, जी आवश्यकता आहे. पुढचे 6 बॉल महत्वाचे आहेत की तुम्हाला पूर्ण वर्षभर वाट पाहायची आहे की तुम्हाला उद्याच्या दिवशी खेळायचं आहे. पुढचे 6 बॉल्स, पुढची 5 मिनिटं दोन्ही संघांसाठी महत्वाची आहेत. या 5 मिनिटांमध्ये जे द्यायचं आहे ते सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करावाच लागेल, त्याशिवाय गत्यंतर नाहीये. आपण खेळतोय राधे राधे फाउंडेशन आयोजित गोरेगाव प्रीमियर लीग आणि ही महत्वाची मानाची अभिमानाची स्पर्धा जर पुन्हा खेळायची असेल, उद्या खेळायची असेल, तर ही पुढची 5 मिनिटं दोन्ही संघांसाठी महत्वाची. 6 चेंडू 13ची गरज. सहा चेंडू जिंकण्यासाठी 13ची गरज. शक्य तेवढे प्रयत्न केल्यानंतर अशक्य असं काहीच राहत नाही. आणि पाहूया ते प्रयत्न फलंदाजांचे मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत का. पुढचा बॉल संदीप. सुरुवात या षटकाची वाईट बॉलनं झालेली आहे. या वाईट बॉलने तो आत्मविश्वास थोडासा वाढतोय फलंदाजाचा, थोडासा वेळ मिळतो त्याला स्वतःला टेस्ट करण्याचा. 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. संदीप तयार, स्ट्रायकर एंडला. तुषार 6 चेंडू 12 धावा, एक मोठा स्ट्रोक. सामन्यामध्ये परत येईल सुपर सिक्सर्स, म्हणजे जितके जास्त डॉट बॉल तितकं प्रेशर बिल्टअप होईल. एक्स्ट्रा अजूनही ऑफिशियली हे षटक सुरू झालं नाहीये संदीपचं. जिंकण्यासाठी आवश्यकता 11ची, बॉल शिल्लक आहे 6. 6 चेंडू 11 धावा. संदीपचा पुढचा बॉल. बॅट स्विंग होती पण इन्व्हॉल्व नव्हतं बॅट आणि बॉल, त्याचमुळे मागच्या 2 व्हाईट बॉलला बायपास करणारा हा डॉट बॉल येतोय गोलंदाज संदीपच्या वतीनं. आता सिच्युएशन आहे 5 चेंडू आणि 11ची गरज. एकही डॉट बॉल आला नाही पाहिजे, हीच मनीषा आहे बाळाची, कॅप्टन. आणि यावेळेस ताकद लावलेली आहे. एकच मारलाय, सॉलिड मारलाय, कडक मारलाय, बेधडक मारलाय. बॉल लॉंग सीमारेषा पार, षटकार साधावा. Now this is called cricket.
पलटवार करता येतो, समोरच्याला गार करता येतं, पण आता त्यासाठी प्रयत्न तर तुषारने केले. तुषारचा तो हुशार खेळ या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळाला. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 24 धावा. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 5 धावांची गरज कंपल्सरी चेस. संदीप यांचा एक्सपिरियन्स पाहूया आता कामी येतोय का. अनुभवाच्या पुस्तकात यशस्वी होण्याचं उत्तर सापडतं. संदीप यांच्याकडे अनुभव आहे, पाहूया तो अनुभव झोकतील का या पुढच्या 4 बॉलवर. पुढचा बॉल पुढे सरकून खोलण्याचा प्रयत्न, आणखीन एक एक्स्ट्रा रन मिळते. मागच्या 2 षटकात गोलंदाजांनी जे कमावलं होतं ते या षटकात आतापर्यंत टिकवता आलं नाहीये, पण अजूनही संधी आहे संदीपकडे. संदीपचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट आणि हा डॉट बॉल येतोय. आवश्यकता होती या डॉट बॉलची. फलंदाज या ठिकाणी थोडासा कमी पडते. तुषार नाराज आहे. ज्यांनी षटकार खेळला होता तो कुठेतरी टिकवता नाही आला. यष्टीच्या स्वरूपात बाद झालेत. संदीप यांचा अनुभव आपल्या संघासाठी आता धावून आलेला आहे. ज्यांनी डोकीदुखी दिली होती या षटकामध्ये संदीपने ती डोकीदुखी बाजूला केलेली आहे. बॉल शिल्लक आहेत आता 3, आवश्यकता 4 धावांची. 3 चेंडू 4. तीन चेंडू जिंकण्यासाठी 4 ची गरज. नवीन फलंदाज पोहोचतायत मधल्याच्या आतमध्ये. बॅटर नेहमीच रोहित जात आहेत. 3 चेंडू 4 धावांची गरज. तुमच्या उत्कृष्ट खेळाच्या आधारावर वेळेला तुमच्या प्रेमात पाडता येऊ शकते. तो खेळ या अगोदर तुषारचा आपण पाहिला होता, पण त्यानंतर संदीप हे सुद्धा काय कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत. तेच त्यांनी दाखवलं. गती परिवर्तन करताना लेग ब्रेक बॉल त्यांनी हाताळला फलंदाज तुषारसाठी आणि यष्टीच्या स्वरूपात ते बाद झाले. 3 चेंडू जिंकण्यासाठी 4 ची गरज कंपल्सरीची. सामना मजेदार होतोय. खरं तर स्काय वॉरियर्सचा संघ अशाच सिच्युएशन साठी बनलेला आहे. 3 चेंडू 4 धावा. स्काय वॉरियर्स की सुपर सिक्सर, कुठला संघ पोहोचेल सुपर 6 मध्ये. 3 चेंडू 4. धीम्या गतीचा बॉल, स्ट्रोक ऑफर नाही केला. जो बॉल तुमच्या आवाकात आहे, षटकाच्या शेवटच्या टप्प्यावर तुमच्या वतीनं असं नाही घडलं पाहिजे. 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 ची गरज. आणि सोपा मोका होता. अप्पर कट करू शकले असते, स्लॅश करू शकले असते, पण मात्र त्यांच्या मनात ते नव्हतं. त्यांना अपेक्षा होती वाईड बॉलची. वाईड बॉलची अपेक्षा ठेवून नाही चालणार. स्ट्रोक ऑफर करावा लागणार. 2 चेंडू 4 ची गरज आहे. संधी पुनरागमन करतोय. पूर्वार्ध तरी या षटकाचा त्यांच्या पक्षात नव्हता, पण आता शेवट त्यांच्या पक्षात घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते करतायत. 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 ची गरज. वेग वाढवलाय संधी आहे संदीपला झेल टिपण्याची. तेल सुटलाय. 1 धाव पूर्ण केलीये. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत. 1 चेंडू 2. सामना शेवटच्या बॉलवर पोहोचलेला आहे. 1 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. कंपल्सरी चेस. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. पहिल्या षटकानं 10 धावा होत्या, दुसऱ्या षटकानं 13 झाल्या, तिसऱ्या षटकानंतर 16 झाल्या. एका षटकात जिंकण्यासाठी 13 ची गरज होती. सुरुवात थोडी चुकली संदीपच्या षटकाची. 2 वाईड बॉल आले, 1 डॉट आला, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर वाईड आला, विकेट मिळाला तुषारचा, डॉट आला. या बॉलवर 2 आल्यात. 1 चेंडू 2 ची गरज कंपल्सरी चेस. 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. शाबाजी, कंपल्सरी चेस हा नियम आहे. प्रेक्षकांची अपेक्षा पूर्ण होते. गोरेगाव प्रीमियर लीग मध्ये काल संध्याकाळी असाच सामना घडला होता. आता सुद्धा सकाळच्या या पहिल्या सत्रामध्ये तसा सामना घडतो. टाळावून जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. स्ट्रायकरला फलंदाज रोहित, तो हिट करेल का की संदीप संधी साधेल. 1 चेंडू 2 ची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये बदल अजूनही केला जातोय. क्षेत्ररक्षण अजूनही व्यवस्थित नाहीये असंच कुठेतरी यष्टीरक्षकाला वाटतंय. पण जास्तीचा वेळ घेऊ नका. मोमेंटम खूप चांगला तुम्ही बनवलेला आहे. तो मोमेंटम कुठेतरी घालवू नका. 1 चेंडू जिंकण्यासाठी 2 ची गरज. संदीप बॉलिंग ट्रॅकवर आपल्या या सत्रातला सर्वोत्तम चेंडू घेऊन 1 चेंडू 2. पण त्या ठिकाणी बघूया फलंदाज बाद आहे की नाही, पंच कळवतीलच. हा, अंपायर आउट आहे का, पण बॉल काउंट नसेल. 1 चेंडू 2, पण बॉल काउंट नाहीये. बॉल काउंट नाहीये. ओ स्काय वॉरियर्स, बॉल काउंट नाहीये. ऐका ऐका, बॉल काउंट नाहीये. अजून बॉल टाकायचा. 1 चेंडू 2 ची गरज आहे. तो फलंदाज बाद आहे, पण बॉल काउंट नाहीये. 1 चेंडू 2 ची गरज.
जिंकला असा आनंद ते व्यक्त करत होते, पण बॉल काउंट नाहीये. काही रूल्स अँड रेग्युलेशन आहे, काही लॉज आहेत, तर बॉल काउंट नसतो. एक चेंडू दोनची गरज आहे. 1 बॉल 2. एक चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. पुन्हा एकदा सामना ऑन. मागच्या 47 चेंडूंवर काय झालं त्या गोष्टीला फरक पडत नाही. या पुढच्या बॉलवर खूप काही ठरलंय. 1 बॉल 2. पुढे सरकून खेळला स्ट्रोक ऑफ ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे. बॉल सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवर खेचलाय चौकार आणि सामना जिंकलाय तो म्हणजे टीम सुपर सिक्सर क्वालिफाईंग फॉर सुपर 6. तर सामनावीर ठरतायत रोहित, ज्यांनी विनिंग स्ट्रोक खेळला आणि गोलंदाजी करताना इकॉनॉमिकल राहत असताना 1 विकेट मिळवला. तर रोहित ठरतायत सामनावीर. रोहित ठरतायत मॅन ऑफ द मॅच. क्वालिफाय होतोय सुपर 6 मध्ये. सुपर सिक्सर्स हा संघ. चला या रोहित सामनावीर. चला दादा या. आपण रोहितला सामनावीरचा पुरस्कार देऊया. एका चेंडू दोनची गरज असताना चौकार त्यांनी खेचला आणि गोलंदाजी करताना 5 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवलाय. तर रोहित ठरतायत सामनावीर. गिफ्ट चेक ऑफ 1000 रुपीज. राधे फाउंडेशन मिस्टर संदीपजी जाधव. कॉंग्रॅच्युलेशन. सुपर 6 मध्ये पोहोचलेला आहे सुपर सिक्सरचा संघ. चला आता आपण ग्रुप सी स्टार्ट करतोय. सामने 5-5 षटकांचे पहिले 2 असतील.